भावनू तर आम्ही इकडे आलोय महाबळेश्वरला फिरायला. इकडे महाबळेश्वर डोंगर आलोय. डोंगर बघणार आहे तुम्ही. थांबा पलटी कशी मारायची. येऊ बघा येऊ. थांब पलटी कशी मारायची काय. येऊ बघा येऊ आमचा. अरे इथं ना कसं झालं माहिती का बघा तुम्हाला आणि येऊ दाखवतो. यू ह्या यू मधला एक यू या यू मधला एक यू बघा कसा यू आहे. बघा बघा व्ह्यू कसा आहे. हँड बघा अनु. थांब रे जरा 2 मिनिटं. हो का येडा किती जण आहेत बघा. थांबा तुम्हाला मॅगी करताना दाखव. थांबा जरा 2 मिनिटं. हे तो गॉगल थांब रे जरा 2 मिनिटं. हे बघा मॅगी 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 मॅगी. अरे असं नाही झालंय. एवढं असं पाणी जास्त झालं एवढं त्यात. ही प्लेटा घे भावानं. नंतर भेटू आपण मॅगी खाल्ल्यानंतर. परते मॅगी कसं आहे. हाँ कोहरा यहाँ पे कोहरा ही कोहरा. हेलो अब हम मैगी खा के उठे हैं. अजून कुछ लोग खा रहे इधर बैठ के. प्रतीक्षा कुठं चाललोय सांग आता. भावानो आता कुठं चाललोय आम्ही. आता आम्ही हत्ती पॉइंट पॉइंट वर चाललेलो आहे. माकडं बिकडं देश त्याच्या यायला जाऊ दे आता. कसं आमच्या ग्रुप मध्ये तसं पण खूप सारी माकडे आहेत. तरी पण इथं आपल्याला माकडे पाहायला मिळणार आहेत. आता त्याच्यावर जाऊन बसलोय. महाबळेश्वर मध्ये कुठं अपलोड करू सांग. माझा हा युट्यूब चॅनल. आता आम्ही एलिफंट पॉइंट बघायला आलेलो आहोत. त्यामुळे होय काय म्हणतात मेमरीज. पुढचा व्ह्यू तुम्ही आता बघून घ्यायचा. आम्हाला दाखव तुम्हाला पुढचा. आता इथे लय भावांनो आपण आता कुठं चाललोय. आपण आता ओल्ड महाबळेश्वरला आपण आलेलो आहोत आता. बर आणि आता आपल्याला पण माहिती ओल्ड महाबळेश्वर काय हे तर आपल्याला तिथे जाऊनच कळणार ना. आता आपण पहिल्यांदा आलेलो आहे. त्यात आणि ओम आता चिडलेले आहेत. त्यामुळे नेतृत्व चिडलेला ठीक आहे काय बाई. चिडकी अँग्री बर्ड. विश्वास येस यू आर. विश्वास ठेवू नका याच्यावर. 100% विश्वास. अरे पोटा पाण्याचं काहीतरी बरी घेतो. रणित काय हो काय तुझं. पाण्याची बरी लई भूक लागली. अजून प्रतापगड चढायचा मग रात्री लागले. हा प्रणित आहे. कधी बघील ते फक्त पोटा पाण्याचाच विचार करतो. त्याला पोटा पाणी सुचलं की बाकी आठवतच नाही. कसं चढायचा प्रतापगड बिंजी होता. कार्यकर्ता सध्या यायला भारी दिसतोय की मी. कार्यकर्ता सध्या शील खान दिसत आहे. झाला सध्या. गार्डन भारी होतो. कार्यकर्ता काय इकडे ओल्ड महाबळेश्वर कार्यकर्ता नाही या देव मोरक्या रुजलेला आहे. त्यामुळे आमची साथ सोडून आता पुढे निलेश पाठलाग जात आहे. आणि आम्ही त्याचा पाठलाग करत फास्ट पासून त्याच्या मागे. त्यांच्यामुळे रुसलेला आहे देव. जी खरेदी केल्या आईला गाडी आला थांबा जरा 2 मिनिटं नंतर बोलूया. मी कंटिन्यू जी खरेदी केल्या त्यांना काय बोलला नाही. पण मलाच काय वाटतं तू सारखं मागं काय झाला बघायला. नाही त्याच्या अगोदर पण मला फोनवर बोललेला. त्यामुळे आता स्वतःच्या कारणाने रुसलाय तो. बाकी काही नाही. ओल्ड महाबळेश्वर दाखवले सगळ्यांना. ग्रामपंचायत श्री क्षेत्र महाबळेश्वर. तुम्हाला पूजेचा भाऊ सोमवार थांबा जरा 2 मिनिटं. पैशाची जरा टंचाई आहे. 500 रुपये वाया घालून आल्यात. पैशाची टंचाई आता आहे आम्हाला. इथे थांबा जरा काय बघून सांगतो आईच्या गावात पंढरपूर. देवा प्रणितला चालायची ताकद दे. थांबा दाखवतो काय देवा देवा.
वही लोग मांजर मांजर ये देखो मांजर मांजर वो क्या अरे ते फ्लिप होत नाही वो क्या मंदिर आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे कुठं हे बघा तुम्ही बघू शकताय इथं पाणी बाटल्या ठेवले आम्ही सगळ्यांना वाटायला हे नाही वाटाय जे कोणी येते त्यांना आम्ही पाण्याच्या बाटल्या तर वाटायला हा प्रकल्प करत आहोत बघा सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटवले आम्ही भाई लोग मांजर मन्या घरला येणार तू आमच्या संग तिकडे गेली रे तिकडे गेली झोपेत होतो घेऊन हो म्या भावा मी छला छला म्हणा लागलोय ही फोटो काय ही फोटो काढत बसल्या हो हिची विषय हा मी चला म्हणा लागलोय व्हिडिओ कॉल नाही सर व्लॉग भावा बघ म्या अजून चला म्हणा लागलोय यांनाच नाही इथे लावल्या तास बरे नाही फोटो काढायला लागल्या तिकडे गेली आहे काय फोटो चांगले मग चला मला लवकर आता हेच आता बघत आणि बसल्या गर्ल्स अँड बॉयज ladies and gentlemen, we say something about this nature. This nature is very beautiful. And all people come here to only click photos, not for all these peoples. All these peoples. हे चला रे मुकलाली पीपलला बी ते माझ्या भडक लेट्स गो भडण काय खातोय नंतर चालू झाली थांब आल्यावर आपण भावनो ती कुठे गेल्या पोरं आमच्या तिथून बाजारात 2 मिनिटं अनंत कोटी हे एक चालले बघा हे चालले बघा पुढे याला केसांची वाट लागला भाई लोक माझी टोपी पंचगंगा मंदिर बघा आमच्या नदीचा उगम इथे झाला कृष्णा नदी असू दे पंचगंगा नदी असू दे याला हे पलटी मारायला पंचगंगा नदी पलटी मार की मग नदी नाही मंदिर आय एम रिअली सॉरी ते इथं आपल्या नदींचा उगम झाला इथं आपल्या नदींचा उगम झाला म्हणत्या चला पाणी पिऊया हॅलो गाईज कुठं चाललंय आता हम जा रहे हैं कृष्णाई कृष्णाई मंदिर को डिप्रेशन काय केला काय तर करते असं एन्जॉय करायचं असते नाही असं भावनो काय तर आता कला केला त्याने तिथे सर्कस भावांना इथं वडापाव 30 रुपयाला शिस्तात यावं नादब्रह्म इडली असते ना, ते आम्ही जयसिंगपूर मध्ये 10 रुपयाला खाते इथं 80 रुपयाला डायरेक्ट 80 रुपये विचारायला गेल्या ऐकूनच तिथनं बाहेर विचारायला गेल्या किती रुपयाला 80 रुपये म्हटल्यावर तिथं पोट शांत झालेलं म्हटलं पुढचं पुढे बघूया आपण आता शेंगदाण्याची पोळी खाई आहे मेप्रो गार्डन मध्ये आम्ही गेलेलो ना तिथं आम्ही हा तिथं भरपूर तिथं एक मेप्रो जरा गार्डन मध्ये धापाधापी केल्यात जरा ट्रायल मध्ये ते खूप खाल्लेलं आहे त्यामुळे बिस्किट ट्रायल मध्ये खूप खाल्लेलं त्यामुळे आता आमचं 200-250 रुपये चॉकलेट तिथं धापलेलं आहे. पुरतं शांत झालेलं आणि त्यात तिथं आम्ही चॉकलेट काहीतरी करायला चॉकलेट ढापलेलं चला बघा झाला ठरलं लय पुढे जाऊन हे चल तिथं बघा हे बघा काय विषय इथं ही नव्ह, थांब ही यो थांबा समोर जाऊन दाखवतो पुढे जाऊन दाखव थांबा तुम्हाला मिळेल थांबा एक भावनो थांबा तुम्हाला दाखवतो लय वाटता म्हणजे लय वाटता इथं सो जा पुढे जा खालचा व्ह्यू बघा ते थांब जरा 2 मिनिटं तिथे बोलतो की आणि इकडे दाखव तुम्हाला हाय गाईज नव्ह थांब जरा बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो हे मोबाईल जरा चांगला नाही आमचा तरी पण दाखवतो तुम्हाला गप्पे माझे ए श्रेई ते मगाशी नदी म्हणली बघ याच्यात जागा अंधार आहे फुल्ल
आणि तिथे टॉर्च लावून सांगाले आणि एकदम पडलं काय तर पाडून आला तिथं अंधाराचं मंदिरात त्याच्या फिरलो आणि गोल फेरी मारली गोल फेरी मारायचं. हाय गाईज, आयुष्यातला माझा पहिला ब्लॉग आहे. बोल की ते सांगायला लाईक कमेंट काय करू नका, सबस्क्राईब तर काय अजिबातच करू नका. आणि बटनावर पोट गेलं की आता आम्ही इथनं प्रतापगडला जाणार आहे. तर प्रतापगडला गेल्यावर तुम्हाला एकदा सांगतो, भेटूया. तिथे एक लय वाटत आहे. तिथे एकदा सांगतो तुम्हाला, मम्माच्या मोबाईलमध्ये सांगतो काय ते. माझ्या मोबाईलला स्टोरेज नाही आहे कसं, म्हणजे ते मम्माच्या मोबाईलमध्ये पुढचा व्लॉग करूया आपण. भाई लोक तिथला प्रतापगडचा जरा रेकॉर्ड झालेला नाही, तुम्ही त्यावर व्ह्यू बघा. रातचं 1 वाजलं बाई, काय विषय चालू आहे बघा इथे. हाय गाईज, आज आम्ही रायगडवर आलो होतो संध्याकाळी. रात्रीचे 1:51 झालेले आहेत. तर आता लावणी केली आम्ही आणि लावणी करून भोका लागली होत्या, म्हणून आता जरा खूप नाचले बिस्किट खातो. पोटाला थोडासा आधार हवा. हा आधार होता आणि एनर्जी घेऊन आम्ही पाटे उठून आणि रायगड गड चढायचा होता, म्हणून आता जरा एनर्जी घेऊन आम्ही पाटे गड चढणार आहोत. तर भेटूया आपण गड चढता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हेलो गाइस, अब हम जा रहे हैं रायगढ़ किला चढ़ने के लिए. इधर सामने जो थांबा दिसला काय, मोठा मोठा आहे. इथनं बारका वाटाला आहे, खरं ते लय मोठा आहे. किल्ला तर लय मोठा आहे, त्यामुळे चढायला आता आम्हाला कधी काय काय कसं होते बघूया. रडणारा आहे ह्याला. त्याला रडवल्याशिवाय सोडत नाही आम्ही आता. सगळ्यांनी भीती पण रडवल्याशिवाय सोडत नाही आता आम्ही. मागं 4 जण आहेत, भीती घालून मागं 4 जण आहेत. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. विलॉग भावा करायचं की विलॉग. मीना मीना शिमावा गाईच आता के पाइना पर आता बादलों के ऊंचाइयों पे गाइस नजारा देख रहे हो. मला मान ओ वाटतं चाललाय चढले. हॅलो दमल्यात सगळी जण आता एवढ्यातच. आता आम्हाला अजून खूप वर जाणार. बोलायला पण येणं झालंय. हा तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवतो. सगळीजण दमलेले आहेत, सगळीजण म्हणजे ही मागची. अरे जायला पुढे गेली, थांबा जरा 2 मिनिटं भाई लोक, नंतर तुम्हाला करतो फोन. फोन म्हणजे नंतर ब्लॉग मध्ये घेतो तुम्हाला. अरे थांबा पुढे गेल्यात दिल लय आहेत, तिथंच आहेत, तिथंच आहेत. हाय गाईज, आम्हाला धबधबा भेटलेला आहे भेटलाय. आणि आम्ही धबधब्यात जाणार आहे. चला की. भाई लोग बोल बता रहा है रायगढ़ में महादेव पे आ गए. आप देख सकते हो. मराठी बोल. मराठा
आता आम्ही रायगडावर आलोय. आता तुम्ही बघू शकता सगळी टाकलेली आहे. लाईक कमेंट काय करू नका आणि शेअर तर काय अजिबातच करू नका. मी टाकणारच नाही. सदाबंद चॅनलचं नाव सदाबंद चॅनल. चिंब तांबे चिंब भिजलेले चिंब भिजलेला आमचा लाडका ओम तांबे. किल्ल्यावर आलं तुम्हाला कसं वाटतं? आता उतरताना उतरताना तुला काय वाटतं? मला ढगाची भीती वाटते. ते एक फोटो काढ मला. तुला बघा ब्लॉग काढ म्हणतोय आणि फोटो काढायला उभारला बघा. मेडिट फायनली पोचलेला आहे वाया. यो आमचा गाईड आहे. द गाईड यो आमचा गाईड आहे. उठ की म्हणतात मोबाईल दाखवलं ना. यो आमचा गाईड आहे. अरे नका काढायचा इकडं काय आहे की चालू. हा आम्ही इथं सिंहासन आहे, इथं आलेलो आहे. हा आमचा गाईड आहे. फोटो घे की रे. बुट घालताना बारकाव लिटरली व्हायला हात थरथरा लागल्यात. इकडे इकडे तुम्हाला इकडे दाखवतो काय तर. आम्ही खूपच फिरत आहे पण थंडीचं वातावरण आहे खूपच. काय येतं कसा छान आहे ना. बघा छान आहे. धुके बिके पूर्ण पडलेले आहेत. तिथं इकडं पुढचं दाखवू घ्या. तिथं राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. कॅमेऱ्यावर ड्रॉप पडला होय पाणी पडलं. ही माणूस पण उडू शकतो. माणूस पण उडू शकतो जसं की बघू शकता तुम्ही. त्या किटीने तर अवस्था काय होत असणार काय माहिती. का थंडी काय करतेस? पुढे घ्या. अरे आपल्याला पुढे जाऊन खूपच सुंदर दृश्य बघायला मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला जरा खरं जरा धोका आहे त्यामुळे जरा व्यवस्थित दिसत झालंय. दिसाले आता थोडा टाइम घ्या. आणि धोका म्हणजे कसं विषय हा दिसायला लागले क्लिअर आहे. ओके हो काय दगड दोंडे. एक मिनिट ये आम्ही दोघं तर मिळून तयार करायला इथे बाई. आमच्या ग्रुप मध्ये एक प्रणित आहे पण तो एवढा आशा आहे तरी पण त्याला गड किल्ले चालण्यासाठी आम्ही तयार केले होता. तरी त्याला तुम्ही थोड्या वेळात बघू शकता सांग. हे पुढे या पुढे चल फास्ट फास्ट. देखो ना गाइस देखो ना देखो ना गाइस इधर देखो गाइस हम कहाँ गए गाइस. हम रायगड आ गए गाइस. हो का इकडे काय हो दाखव तुम्हाला इकडे. ए नदी नदी ए दरी दरी दरी. हा बघा त्याच्या आईला त्याच्या कसा आहे. ओ येस बच्ची के दिल में व्यू. बरंच बोलतोय का बच्चे के दिल में मागणी व्हिडिओ कर की सगळ्यांचा. बघा इकडे मी आता इथे खूपच असं दरी पूर्ण आहे. पावसाचं वातावरण आहे. इधर कसं करत आहेत बघा. इथं किल्ला ओरिजिनल किल्ला. थांबा झूम करून दाखव तुम्हाला एक मिनिट. ओ येस आहे जिथे नाणी तयार होतात शिवाजी महाराजांची. इथे पहिला दाखव. शिवकालीन नाणी व मुद्रा. ते दाखव की ते पाण्यात नाही रे
ह्याच्यावर हातोड्यानं फोर्ज करत होती नानी. फोर्ज इथे नाणी तयार होत होती शिवकालीन. सांग अजून काय तर नाणी मुंबई एवढी मोठी एक राणीची खोली. निम्म्यात घर असते. एक मिनिट थांबा तुम्ही ऍडजस्ट करतो. ओके खोली दाखवतो या पूर्ण तुम्हाला. सांगतो आता आपल्या इथं कसं इथं आमदार आहे तिथं आमदार आहे तिथं आमदार आहे तिथं आमदार आहे. आता कोणतरी एक असा मंत्री आपण किंवा कोणता असा आमदार असला तो काय करतोय त्या आमदाराची पोरगी त्या आमदाराची पोरगी त्या आमदाराची पोरगी त्या आमदाराची पोरगी लग्न केला म्हणजे ते महात्मानी त्याच्या ताब्यात येतात. म्हणून महाराजांची त्या काळात कधीच लग्न व्हायची. समज आता या साईडला सईबाईंनी केली सईबाईंचा सोहळा पूर्ण तो जेवढा असायचा एरिया त्यांना तो सोपा व्हायचा. राज्य वाढवण्यासाठी ते केलेलं गेलं राज्य वाढलं ते. आणि तिथलं त्यांनी हे असं म्हणजे पाटील असं किंवा तिथलं इमानदार वगैरे असायचे ते मिळायचं त्यांना. सिंगापूर आता शिवाजी महाराजांच्या नंतर परत्या. माहिती का आता आपल्यावर हमला करणारे नसायचे धान्य कुठलं ते आपलीच करणार ते आपल्या हा चालू प्रशिक म्हणे पन्हाळगडावर पण गेलो का मी गेले. वरती छिद्र दिसतं माहिती काय सुद्धा असं समोर तिथून तो जाणं वरून चक्र धान्य पडला समोरून कोण असं होतो वगैरे टाकायचं त्यावरूनच धान्य पडणार सिस्टीम मध्ये आणि ते बंद असायचं काय. बाय लोक इथे काय जर आहे काय इथं हे चल जातोय हे जातोय चल. मी जाईल का नाही काय प्रयत्न कर माझ्या बॅग आहे बघा जातोय काय. ऐक आलो एक और झक्कास चीज आहे. अरे आज जायला येत नाही वाटतं. काय घेतलं नको मला घे इकडे मोबाईल लिहो मी तू थांब. सिक्रेट दरवाजा रूम. मी आलो असं म्हणते. हे थांब की उड करावं मी. आणि आधीच्या काळी बघा पॅक असायचा हे ओपन असेल आता ओपन आहे की नाही ते कायम पॅक असायचा. पॅक असल्यावर सुद्धा इथं खलबत व्हायची. इथं अजून आपल्याला ऑक्सिजन येतंय मग तरी सुद्धा बघा पॅक असून कसं असं नाही की पूर्ण स्ट्रक्चरच तसं केलं. हा स्ट्रक्चर तसं नाही असं आता इथं म्हणतात इथं बघा त्या दिवशी पण 5-10 मिनिटं थांबलो काय वाटतच नाही इथं असं म्हणजे असं कुठं दरवाजा असेल काय असेल. म्हणजे त्यावेळी कसं म्हणतात माहिती काय ज्यावेळी अटॅक झाला का नाही राजाराम महाराज सगळेजण गेलीत केली तेव्हा कोणतर असं होतीत गडावर त्याने ते हळूच घेऊन जाऊन कुठं लपवल्या तसं म्हणतात आणि ते सिंहासन इथं येऊन लपवले असं म्हणतात खरे. खलबत का ना व्हायची नका असं काय वाटत पण नाहीये. मार्बल स्टाईल वगैरे चिटकवताना हे करतात कसं चिटकवत होते आणि इथलं मला बाहेर पडवणे.
तो बोल नको. चौऱ्याऐंशी गावांना जेव्हा आपला भगवान इथं फळतो तेव्हा 84 गावांना ते आपला गड जिंकलाय महाराजांनी. हे काय आहे इथं महाराज विजयस्तंभ आहे ग. बघायचं इथे हा त्या गाडीचं ऐकलंय ना चांगलं. चौऱ्याऐंशी गावांना दिसायचं. हा, मग एवढा उंच आहे बघ. खालनं दिसते खालनं दिसते. आता खाली जातो इथनं खाली जातो इथनं. आम्ही इथनं आत गेलो पडकत असं. माझ्या दुकानावर नावात नाव पाहिजे. महाराजांनी सांगितलेलं की त्यांना तुझं नाव काय देता येणार नाही, ते आपल्याला हे होत नाही. त्यामुळे त्याने काय केलं, दादा चिन्ह काढले तेव्हा तुझं गाव. महाराजांनी ही ठेवली, समता कशी ठेवली म्हणजे तो व्यापारी पण नाराज झाला नाही आणि त्यांचा नियम पण मोडला नाही. अर्धच झाले खरे. आता आम्ही इथं इंदुमती हिंदू मावशीच्या घरला जेवण खायसाठी जाणार आहोत. आणि आपण लय खाली आलोय लय आधीच. खाली आलोय पण आम्हाला घर तरी पण अजून घर सापडलं काय काय माहिती आता इंदुमती जेवणाचा पत्ता कधीला कुठे काय माहित आता. भुका तर एवढ्या वाईट लागल्यात. कुठल्या खडतर ह्याच्यावर राहत्या काय माहिती इंदुमती. हे काय इथं काय आहे ते. काय काय मग काय आहे? जेवण आणि ते एवढं मला अजून इंदुमती दाखवत चला दाखवत आहे काय माहिती. होय भानू इथं टकमक टकला जाण्याची आमची काय ते कोशिश जारी आहे. इथं पुरी तडपडा लागल्यात परत चला म्हणून. तरी पण थांबायला पण नको म्हणायला लागल्या. घेऊन चाललोय आता बघा पुढं काय करतात. ते जादू चालल्यासारखं चाललाय तिथं समोर. बघा पुढं लय भारी आहे तिथं का. आम्ही बाई उन्हाळ्यात गेलो. पिटलं सगळं बाहेर काढायचं. आपण आता टकमक टोकावर आहे. 3 स्टार्ट. काही लोक आता आपण परत एकदा गड उतरत आहे. आता इथं पण चांगला आहे काहीतरी विषय. साला दरवाजा बंद होत्यात आता. वाजल्यात 4:30 5. किती वाजल्यात आता? 4:30 वाजल्यात. साला दरवाजा बंद होत्यात. ही प्रणित काय नीट ऐका नाही हो. हळूहळू चाला लागलाय. कसं काय करायचं बघा आता. अजून आम्ही निम्म्यावडत आहे. ठीक आहे आमच्या ॲनिमे कॅरेक्टर इकडे ओके सेम तसंच झालं असतो. हा हे प्रणित चल रे लवकर आवर. दरवाजा आला 2 मिनिट. व्ह्यू अतिशय छान होता. विचारू तर द्या. अरे असं की चिरकट झालंय. आम्ही आताच रायगडावरून खाली उतरलो. आता पाय सगळे गमजा ठरले. नाही पाय निवांत आहे. अजून सुद्धा गड फिरू शकतोय. अजून एक किल्ला फिरू शकते. मी पण निवांत आहे. अनुभव विचारूया. तर प्रणित सर तुम्हाला काय वाटतंय? मला चढताना काय तर लय भ्या वाटली म्हणून मी पहिलाच चढलो. मागं वळून मी बघायला. आता मी खाली उतरताना मी आजूबाजूची डोंगर रस्ते कायच बघा. आम्ही दाखवलो खेकडा दाखवलो बघितला नाही. बघितला नाही. 4 पायऱ्या बघत होतो. आजूबाजूला कायच बघत नव्हतो. चढताना चढलो. ठीक आहे ठीक. नाही रे बाबा ऐकतोस बरोबर. एक मिनिट पॉज.
सांग असं ते रे. कॉल गेलतो आणि एकदम ही सगळी आली आजच्यात टकमक बघून तर मला माझं काम अर्ध आणि मी पहिला विचारलो अजून तिकडे काय झाला पहिला आवाज आला आला कुठं अरे याला प्रणित कुठं आला वाटलं इकडे आणि काय कशाला याला आला एवढं एवढं टकमक टक काढलेला आता काढलेला आहे टकमक टक माझ्या बघण्यात ऐकण्यात जरा फरक झाला असता तो पुढल्या असते मग आणि तो पुढल्या असते मग काय करणार काय कुठला टकमक टक बघितलं म्हणणार किती छान. बरोबर हा आता कसं वाटलं मला तिथं म्हणत होती काय दिसत नाही काय दिसत नाही इथं सगळं दिसलं असतं कसं वाटलं विचारा. छान वाटलं रायगड चढताना आणि उतरताना मी नुसता 4 पायऱ्या बघितल्या मागच्या आणि पुढच्याच फक्त 4 आजूबाजूचा डोंगर बघायला काय बघायला बघितलं की गाईज चालतंय आता नेक्स्ट किल्ला आता नेक्स्ट फिरायला मला अजून आहे बोलायची पण आता कसं आहे टाइम नाही आहे कपडे बदलायचे भिजले सगळे थंडी वाजली होती म्हणतो रायगडावर तर फक्त एकच लक्षात राहणार आहे कुठली मावशी मम्मी सांगणार आहे ना आम्ही रायगड व्यवस्थित फिरत होतो आम्ही. अरे हिंदू मावशी हिंदू मावशी पहिला आली भावा तुम्हाला जेवण देतो म्हणजे 100 रुपये आणि जिंदगीवर मत करता माझ्या ठिकाणी गेली की असे कोपऱ्यात राहते एवढीच सांग की कुठं गेलो. हा पहिला आम्ही गेलो आम्ही पहिला चढत असताना नाही मला एकदम भूक लागली तर देवासारखी धावून हिंदू मावशी आली. हिंदू मावशी म्हटली 100 रुपयाला जेवण आहे चला म्हटलं जेवायला थांबा बघतो विचारतो सगळं फिक्स झालं ठीक आहे म्हटली तिथे समाधी मंदिरला 500 रुपये 500 रुपये ऍडव्हान्स दिलं म्हटली हाय काय आमचं कार्ड आणि इथंच आहे समाधी मंदिर बाजूला आमचं घर म्हटले आम्ही खुश. आमची अशी माझी झाली झुणका भाकर ह्या होत्या म्हणून गेलं पुढे गेलं 1 घर गेलं 2 घर गेलं 4 दगड गेली डोंगर गेली खाली राहत्या दुर्गा मावशी मावशी अरे दुर्गा मावशीला उडकत गेलं काय सांग रे पोरगीचा पाय मुरगा हसण्यासारखी गोष्ट नाही अजिबात खरं लय लागले गोष्ट आहे खरं तिनं आता रुपयानं उतरले खाली उतरला तिला व्यवस्थित आणले गेले खाली रेस्क्यू मिशन सक्सेसफुल आहे. पाय लेवट मग येताना आमच्यासारखी अजिबात येऊ नका आणि आमचे मित्र जेवणाचं ताट समोर आहे त्याच्यात जेवणाच्या ताटात काय याला माहित नाही डेकोरेशन मध्ये डोळा लाल करून बसलाय व्ह्यू बघा त्यावर कॅमेरा फिलिप काय सांगाले मग की नाही जेवणाचं ताट घेऊन बसलाय काय सगळे याला एनकरेज करायला चल जातोय घरापर्यंत जातोय पिठलं वाढलं होतं खरं पिठलं झालं तर इंदू मावशी तुमच्यामुळे आमचा प्रणीत टकमक टोक बघू शकला नाही. धन्यवाद देतो तुम्हाला धन्यवाद देतो. फक्त एकच पॉइंट राहिला बरं आता पोचलो पाऊस लय पडायला लागलाय सगळं कॅमेरा पाणी झालंय आता इथल्या पुढे माझी भरपूर मजा होणार आहे 4 महिने तरी कॉलेजमध्ये माझीच बात असणार आहे. रायगड म्हटलं की प्रणित रायगड म्हटलं की प्रणित होयाचा सगळे आता गेलं विचारतात बघा आता मला म्हणते आलाच काय बाबा तू पोचलो मी ओढत बोलतो 2 चिप्स संपवतो ठीक आहे. 1 बिस्कुट खाल्ल्यावर यांनी मागून ठुसकी सोडली त्याच्यावरून समजलं की मला हे कसले घ्यायचे यांच्या ठुसकीचा वास घेऊन तुम्ही हा व्हिडिओ समाप्त करावा. धन्यवाद गुड बाय.